प्रसन्न झाले आणि मग त्याला सांगितलं, बाळा ध्रुवा काय पाहिजे तुला? त्या ध्रुवाने सांगितलं, देवा ज्या जागेवरनं कोणी मला उठवणार नाही अशी जागा पाहिजे. काय जागा मागितली? ज्या जागेवरनं कोणी मला उठवणार नाही अशी जागा पाहिजे. भगवंताने त्याला एका ठिकाणी, म्हणजे जो ध्रुव तारा आहे ना आकाशामध्ये, सर्व तारे जागा बदलतात, ध्रुव तारा हा जागा कधी बदलत नाही. ही जागा भगवंताने त्याला देऊन टाकली. सागर उपमन्यू. सुनीतीने मार्गदर्शन केलं, बाळा तुला भगवंत प्राप्त होईल. इच्छा पूर्ण करणारी एकमेव आहे ते आई आहे. हे कुणाचे हित, त्याचं हित झालं, आढळपत देऊन टाकलं. आणि क्षीराचा सागर उपमन्यू. उपमन्यू बाळ सुद्धा लहानच होता. त्याच्या घरामध्ये दूध मिळत नव्हतं. आई काय करायची? एक ग्लासभर पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये 2 चमचे पीठ टाकायचे आणि द्यायचे पिण्याकरिता. आणि एक दिवशी तो उपमन्यू बाळ श्रीमंताच्या मुलामध्ये खेळण्याकरिता गेला. मुलं जातात खेळायला, आणि खेळायला गेल्यानंतर त्या श्रीमंताच्या घरामध्ये केसर टाकून दूध मिळालं पिण्याकरिता. आणि मग त्याचा घोड घेतला त्यांनी आणि त्या मुलांना म्हणू लागला, हे काय आहे? ती मुलं हसायला लागली. हे दूध आहे केसर टाकलेलं. आई तर मला दररोज दूध देते. अरे आई तुझी तुला फसवते. दूध घेण्याची लायकी नाही रे तुझ्या घरची. गरीबी आहे तुझ्या घरी, तुझा बाप नाही, आई गरीब आहे. तुला ते पीठ म्हणून, पिठाचं पाणी दूध म्हणून देते दररोज. हे खरं दूध आहे. खऱ्या परमार्थाची ओळख झाली ना बाबा. नाहीतर गमती जमती सांगणारे कीर्तनकार जास्ती आवडतात लोकांना. जास्ती हसवलं म्हणून तो कीर्तनकार मोठा. कीर्तनाचा तमाशा नाही करायचा. कीर्तनाचा तमाशा केला का तो सांगणाराही नरकात आणि ऐकणारे सगळे नरकात. तुम्ही म्हणा महाराज असं कसं? मग कीर्तनाचं वाद्य काय आहे? पकवाज आहे, त्याची ढोलकी असते. आपला विना आहे रमेश बुवा, रमण बुवा, दोन नावात तुम्हाला विना आहे, त्यांचा काय असतो? तंबुरा. आपला ताल आहे, त्यांची असते झांज. त्याच्यातलं एक वाद्य म्हणतं नरकाचं 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 नरकाचं. दुसरं म्हणतं कोणकोण 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 कोणकोण. तिसरं म्हणतं सबजत 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 सबजत. असं वाजवायचं लगेच. म्हणजे एक वाद्य म्हणतो नरकाचं नरकाचं नरकाचं, दुसरं म्हणतो कोणकोण कोणकोण कोणकोण, तिसरं म्हणतं सबजत सबजत सबजत. तमाशे सांगणारे आणि ऐकणारे सगळे नरकात. सगुण चरित्रे परम पवित्रे साधन वर्णावे सज्जन उत्तम भाव्य आदि वंदावे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. कीर्तन रंगे देवासन्निध सुखे डोलावे. भक्ती ज्ञाना विविध गोष्टी इतर न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती मिळाव्या. जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावे. श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अद्वै भजने अखंड स्मरणे वाजवी करताली. एका जनार्दनी मुक्त होय तात्काली. ह्या मर्यादा आहेत कीर्तन करायला. मग त्या उपमन्यू बालाने तिथून जागा सोडली. कुठून? त्या श्रीमंताच्या घरातून निघाला. हसली ती मुलं.
लहान अंतःकरण दुखावलं त्याच. आणि मग गेला आईला सांगायला, आई आलो मी. आईने नेहमीप्रमाणे ग्लासभर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे टाकले पिठाचे आणि दिला हातामध्ये, घे बाळा. तो म्हणतो, आई मला दररोज फसवते तू, मी आज फसणार नाही, आज मला खऱ्या दुधाची ओळख झाली आहे. मग ती आई सुद्धा उसणं आणून देणारी नव्हती तुमच्यासारखी. दे ग बाई जरा दूध वाटी बाई, एक दिवस देईल का, दररोज देईल का? ती आई म्हणाली, बाळ्या दूध आणण्याकरिता माझ्याकडे पैसा नाही, गाय घेण्याकरिता पैसा नाही. मग तुला जर दूध जर पाहिजे असेल तर त्या देवाकडे जा. तो सुद्धा लहानच मुलगा. 5.5 महिन्यात त्या उपमन्यू बाळाला भगवंताची प्राप्ती झाली. तुम्ही मला का 5.5 महिन्यात देवाची प्राप्ती होते का? त्याने केलं काय ते सांगू का तुम्हाला? पहिल्या महिन्यामध्ये तो जेव्हा अरण्यामध्ये गेला, अन्न खाऊन आणि तपश्चर्या करू लागला. भगवंताची प्राप्ती झाली, अन्न बंद केलं, फळं खाऊ लागला. फळं खाऊन खाऊन 1 महिनाभर त्याने तपश्चर्या केली, भगवंताची प्राप्ती होत नाही. मग पाला खाऊन 1 महिनाभर तपश्चर्या करू लागला. पाला खाऊन देखील भगवंताची प्राप्ती झाली नाही, पाला बंद केला, फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करायला लागला. हे झाले 4 महिने. मग पाणी पिऊन देखील भगवंताची प्राप्ती होत नाही, पाणी हे बंद केलं, श्वास. आणि मग तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती होत नाही. भगवंत का समोर येत नाही? नारद महर्षी तिथे आले. नारदांना विचारलं, देवा नारदा, गुरुजी माझी काय तपश्चर्या चुकते का हो? का देव येत नाही माझ्या समोर? मग तू काय करतो आता? श्वासच घेतो मी, काही खात नाही, पित नाही, काही, तरी सुद्धा देव येत नाही समोर. नारदाने सांगितलं, श्वास घेतो ना ते बंद कर. श्वास बंद केला तर काय होईल? कोरोनामध्ये तो श्वासच लागत होता नाही का? बाटल्याची काय किंमत होती? आपल्याला फुकट देव देतो तरी त्याला विसरतो आपण. दररोज एवढा श्वास घेतो आपण, सोडतो, घेतो, सोडतो, काय तरी सुद्धा त्याला विसरतो ना आपण. किती नामचिंतन करतात हो आपले. अरे पंढरपुरामध्ये आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे? जत्रेमध्ये फिरा बिंदास तुम्ही, मी काही बोलणार नाही तुम्हाला, पण ज्या वेळेला हरिपाठ कीर्तन भजन चालू असतो ना, त्या वेळेला आपण वेळ दिला पाहिजे. कारण पंढरपुरामधला विधी काय आहे? चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा. हरीच्या कथेचं कथन ही विधी या पंढरपुरामधली. विठ्ठल श्वास बंद केला, या जगाचा श्वास थांबला, तेव्हा देव प्रगट झाले समोर. प्रगट झाले आणि सांगितलं, बाळा काय पाहिजे तुला? कशाच्या अपेक्षेने गेला होता? दूध. आणि सांगितलं, देवा मला दूध पाहिजे. तेव्हा भगवंताने त्याला शिराचा सागर देऊन टाकला. शिराचा सागर. ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करून ठेवलं. मागा दूध म्हणतली यासाठी अवघी आशिराप्तीची करुणी वाटी उपवर्ण पुढे दुरजाटी ठेविली जैसी विठ्ठल. लहान लेकरांचं हित पाहणारे कोण आहे? आई आहे. सुनीतीने
त्या बाळाला सांगितलं जा देवाची प्राप्ती करायला. आणि या उपमन्यू बाळाच्या आईने देखील सांगितलं जा त्या भगवंताला प्राप्त करायला. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, म्हणजे लेकराचं हित कसं होईल, कल्याण कसं होईल हा विचार करणारी एकमेव आई आहे. नाहीतर आपली भिवंडी ठरलेलीच आहे. विठ्ठल विठ्ठल. मुलाचा जर बाप मेला असेल तर आपण कोणताही कार्य करताना आईचा विचार घ्यायचा. आईला विचारून काम करायचं. आता कोणीराम बाबा गेले, आता तो आईला विचारूनच करतो. आईला घेऊन माझ्या घरी येतो नाही का. सकाराम दादांचा परिवार, कोणीराम बाबांचा परिवार हा म्हणजे एकदम घरचे संबंधाचे आहे. म्हणजे एक कथा आपल्या समोर मांडतो आहे. एकदा म्हणजे आईला विचारून काम केलेलं आहे आणि त्याचा भला झालेला, कल्याण झालेला ते सांगतो. लेकराचे हित याच्यावर चिंतन चालू आहे, बाहेरचं नाही बोलणार. हिरण्यकश्यपाच्या घरातील त्याचा पंतू, त्याचं नाव बलिराजा, बरोबर आहे ना. हिरण्यकश्यपाचा मुलगा भक्त प्रल्हाद, प्रल्हादाचा मुलगा विरोचंद्र, विरोचंद्राचा मुलगा बली आणि बलीचा मुलगा बाणासुर. विठ्ठल विठ्ठल. एकदा देवामध्ये अशी मीटिंग म्हणजे तातडीची झाली. कशाकरिता तर हा यज्ञ करायला बसलेला आहे. कोण? बलिराजा. शुक्राचार्याने सांगितलं आपल्याला इंद्रपद मिळवायचं आहे, तो कायमचा मिळवायचा आहे. आता इंद्रपद जर, इंद्राची गादी जर त्या राक्षसाच्या कुलातील जर एखाद्या मुलाने जर घेतली तर देवांचा काय फायदा होईल. तातडीची मीटिंग झाली. आता करायचं काय, सर्व आता भयभीत झाले. यज्ञाला आरंभ केला शुक्राचार्याने. बलिराजा आहुती देतो आहे आणि इकडे चिंता आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, आवडीने भावी हरी नाम देसी. मग देव म्हणाले आता करायचं काय. विष्णूला चिंता आहे. भगवान विष्णू आणि बटुक अवतार धारण करतात. बटुक म्हणजे वामन अवतार. कोणाच्या पोटी आहे त्यांचा जन्म? कश्यप आणि अदितीच्या पोटी. त्याच्या आधी देव कोणाच्याही पोटी जन्म घेत नाही. तुम्ही जर रिमोट घेऊन बसाल गर्भामध्ये बाळ असताना देव येईल का आपल्या संत येतील आपल्या पोटी? मग आपली मुलं कार्टूनच होतील. हे कार्टून पाहतात ना. मुलगा असा का झाला या दोषी आपणच दोषी लो मात्र दोषेन पितृ दोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. आईच्या दोषामुळे पुत्र चरित्रहीन म्हणतो, बापाच्या दोषाने पुत्र मूर्ख म्हणतो, वंशाच्या दोषाने पुत्र कायर म्हणतो आणि स्वतःच्या दोषाने दरिद्रहीन म्हणतो. आत्मदोषेन दरिद्रता. विठ्ठल. आईच्या पुण्याने पुत्र शीलवान बनतो आणि बापाच्या पुण्याने पुत्र विद्वान बनतो. लक्षात ठेवा. मग बलिराजा म्हणजे वामन अवतार कश्यप आणि आदितीच्या पोटी झाला. त्याच्या आधी 12,000 वर्ष तपश्चर्या केली होती त्यांनी, कश्यप आणि आदितीने. आदितीचं नाव होतं कृष्णी आणि कश्यपाचं नाव होतं प्रजापती. 12,000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली होती. शुद्धपा नावाचा प्रजापती होता. शुद्धपा त्याचं नाव लक्षात ठेवा. शुद्धपा. नाही तर काहीतरी सांगाल तुम्ही, नाहीतर कीर्तनात नाही समजलं तर कीर्तन झाल्यावर भेटा मला. नाहीतर एक शब्द चुकला तर लोक हसणारी भरपूर असतात, पण त्याला माईकवर उभा केला तर अनाउन्समेंट करता येत नाही.
का? तर देवाला सांगितलं तुमच्या सारखा मुलगा माझ्या पोटी यावा म्हणून. म्हणून देवाने त्यांचा अवतार नंतर ते वसुदेव झाले नंतर तीच परंपरा आहे. ते सांगायचं नाही. ते कधी ऐकायचं असेल तर तुम्ही काल्याचं कीर्तन ऐका, मग तेव्हा सांगेन विठ्ठल विठ्ठल. कसा झाला तेही सांगेन मी. कंस असा का जन्माला आला, उग्रसेनाला का त्याने हातून लावलं, का बंदे खाण्यात ठेवलं, काय कारण आहे. हे कारण तुम्हाला ऐकायचं असेल तर काल्याचे कीर्तन. त्याला काय केलं त्यांनी, तो त्यांच्या पोटी का जन्माला आला, कसा का जन्माला आला. कारण गर्भात असताना बाल कुठेतरी फिरायला जायचं नाही. लक्षात ठेवा, एखाद्या दैत्याची सावली जर पडली तर दैत्य जन्माला येतो. दुर्मिळ नावाच्या राक्षसाची सावली पडली त्या गर्भावर, कोणाच्या, उग्रसेनाच्या पत्नीवर, पत्नीच्या गर्भावर, तेव्हा तो कंस जन्माला आला. विठ्ठल ऐकलेलं नसेल ते चिंतन ऐकायला मिळतं, परंतु ऐकणारे तसे पाहिजे. ऐकणारे पेरणी कुठे करून फायदा नाही बाबा. खडकावर पेरणी करून बी कशाला फुकट घालवायचं. विठ्ठल बळीराजाच्या दाराशी वामन अवतार लहान दिसायला आहे. स्वर्गाच्या अपेक्षेने तो यत्न करतो आहे. लक्ष देऊन ऐका. आणि बळीराजाच्या दाराशी 3 पावलं जमीन मागण्याकरिता भगवंत बटुक अवतार धारण करून गेला आहे. तेवढ्यामध्ये एका शिपाईने सांगितलं, राजाला का तुझ्या दाराशी मागण्याकरिता आलेला आहे, भिक्षा मागण्याकरिता साधू आलेला आहे. उठायला लागले. शुक्राचार्य म्हणतो उठू नको, आहुती दे यज्ञाची. तेवढ्यामध्ये तो म्हणतो नाही मला उठावं लागेल. गेला, बघायला गेला तर दिसायला फार लहान आहे. त्याला सांगितलं काय पाहिजे तुला, सांगितलं 3 पावलं जमीन. तो हसायला लागला. राजा, मी एवढा मोठा राजा आणि 3 पावलं जमीन मागतो, 3 एकर जमीन माग, 3 गुंठे माग. नाही मला 3 पावलं जमीन पाहिजे. मग त्याला सांगितलं चालेल. 3 पावलं जमीन देण्याकरिता हा तयार झालेला आहे राजा. तेवढ्यामध्ये शुक्राचार्याने पाहिलं तर हा दिसायला लहान दिसतो पण हा जगाचा बाप आहे, विष्णू आहे. हे जाणलं करू नये शुक्राचार्याने. आणि मग त्याच्या कानात सांगायला लागला, हे त्याला 3 पावलं जमीन देऊ नको, नाही म्हण. कानात सांगतात त्यांचं ऐकायचं नाही कधी. घर फोडल्याशिवाय राहत नाही तो आपला. आम्ही चांगला चालला असेल तर त्या समोरच्याला पाहता येत नाही. लक्षात नाही का समोरचे. आता या 3 भावांचा चांगला चालला तर मी दादांचा आणि दादाचा नाही का, मग दुसऱ्याला समोरच्याला पावत नाही. चांगले ते वागतात, गुंडू बाबा जसे सांगतात तसे वागतात. आता तुमची परंपरा परमार्थिक आहे. मी आधीच सांगितलं कोंडीराम बाबांचा बोलून नंबर पहिल्यांदा माझ्या घरी पहिले यायचे. तलवलीला आले तांदूळ घ्यायला पहिले माझ्या घरी. सुभाष महाराज कुठे आहेत, येतो बाबा कुठे आहेत तुम्ही, येतो तुमच्या घरी. मी नसलो तरी पण माझ्या घरी यायचं. तर आपल्या घराण्याची जी परंपरा आहे, आता 16 सोमवाराचा व्रत ठेवला बाबा बरोबर, तेव्हाही माझंच कीर्तन ठेवलं होतं तुम्ही. तिथे शिव भोला चक्रवर्ती याच्यावर चिंतन मांडलं होतं. कुठे काय मांडायचं हे कळलं पाहिजे महाराज लोकांना. कानामध्ये सांगितलं तू 3 पावलं जमीन नाही म्हण. आता नाही म्हणायला सांगतो, गुरुजी सांगतो असं. आता नाही सांगतो म्हणून मग काय त्याने नाही दिली का, नाही असं केलं नाही. नाही का, मला आईचं उदाहरण सांगायचं, त्याच्याकरिता एवढा एका रामायण चालू केलेला आहे. तो बळीराजा विचार करतो, आपले गुरुजी जर सांगतात का 3 पावलं जमीन नको देऊ म्हणतात. विष्णू आहे तो, 2 पावलातच सर्व व्यापून टाकेल. मग आपण आईचा विचार घेतला पाहिजे. कशाला घ्या, ज्याचा बाप मेला असेल ना मुलांनो, तर त्याने आईचा विचार घेऊन कार्य करावा. आणि ज्याची आई मेली असेल त्याने बापाचा विचार घेऊन काम करायचा.
आणि दोघे जिवंत असतील तर दोघांना विचारून काम करायचं. मी कोणताच काम आईला विचारल्याशिवाय केला नाही, तो चांगला असो किंवा वाईट असो, कोणताही काम नाही का. आता आई बाईने जर सांगितलं असतं विठ्ठल आई एकदा माझी म्हणाले, लेका हे काम करू नको रे, तुझ्या बापाने असे काम कधी केली नाही. बापाचं नाव अजून लोक काढतात, काढू बुवा म्हणून. जाणवाचा नाथपंथी होते माझे वडील, कालाटीला उभा असायचा. माईम टेमुलेचे गुरुजी होते माझ्या बाबांचे. कधी सत्य सोडलं नाही, कधी कोणाचे भांडण केले नाही, कधी कोणाला वाईट बोलले नाही माझे वडील. सहावीला असताना मला सोडून गेलाय. बापाच्या नावाला जर तो कलंक लावत असते ना बाळा, तर असं काम करू नको. लोक कोणाचं नाव घेतात, चांगला काम केला तरी कोणाचा मुलगा होता, नाव कोणाचा येतो. वाईट केला तरी बापाचंच नाव पुढे येतो. म्हणून बापाचं नाव खाली आणू नको लेखा, लगेच तो काम बंद. आईला विचारल्याशिवाय कोणताच काम मी केला नाही. म्हणून मी आता कीर्तन करतो आईच्या वया. दरोडेखोर असतो मी विठाला. सत्यता सोडली नाही. आईला विचारण्याकरिता बळीराजा गेलेला आहे. लेकराचे हित एकमेव आईच आहे, लेकराचं हित पाहणारी. आईला विचारायला गेला, आई काय झालं रे बाळा. आपल्या दाराशी भिक्षा मागण्याकरिता जो आलेला आहे तो 3 पावलं जमीन मागतो. मग तो विष्णू आहे असे शुक्राचार्य आपले गुरुजी सांगतात. आणि तो आनंद त्या आईला झाला. कोणाच्या, बळीराजाच्या आईला. आई म्हणते, लेका तू नाही म्हणू नको, जे काही मागेल ते देऊन टाक. कारण देवाचं ब्रीद आहे, आधी काहीतरी घेतो नंतर दान स्वरूपाचा तो आहे विटेवरी ज्याची पावले समान तोची एक दान स्वरूपाचा घेसी तेव्हा देसी ऐसा असी उदार. आधी काहीतरी तो घेतो आणि किती देतो. सुदामजीने का बैलगाडी भरून दिले का पोहे. सुदाम ब्राह्मण खाल्ले हो. गाडी भर नाही, पोता भर नाही. दुसरे मूठ खाणार होते. लक्ष्मीने हात पकडला, नका खाऊ बस झाले. तिला माहित होत एक मुठीचं पूर्ण गाव देणार आहे आणि दुसरी मूठ खाल्ली तर माझ्या सगळं देऊन टाकली. घेतो नंतर देतो. द्रौपदी मातेने किती चिंध्या बांधल्या होत्या.
कापला होता तेव्हा? एक चिंधी बांधली, साड्या किती दिल्या? आधी तो घेतो. हे माहित आहे बळीराजाच्या आईला. ती म्हणते बाळा त्या देवाला नाही म्हणू नको. तो तुझ्याकडून 3 पावलं घेईल ना, पण तुला एवढं देऊन टाकेल त्याचा गणित करता येणार नाही. स्वर्गाची अपेक्षा त्याने केली होती, पण कायमचा त्याला पाताळाचा राज्य देऊन टाकलं. त्याच्यातून बदली नाही. स्वर्गाची बदली होते, स्वर्गामध्ये बदली. मग तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची गोटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुण्य संपल्यानंतर त्याला पुन्हा मृत्यू लोकात यावा लागतो. आणि बळीराजा ती अपेक्षा करत होता, ते देवाने दिलं नाही. त्याला कायमचा पाताळाचा राज्य देऊन टाकलं. हे कार्य कोणाच्या सांगण्यावरून आहे, तर त्याच्या आईच्या सांगण्यावरून आहे. लेकराचे हित. आईला खूप आनंद झाला. बळीच्या आईला आनंद झाला. आईला आनंद झाला आणि ते प्रगट आपल्या मुखातून करते. आई काय म्हणते, आई ते ऐका. भली हुई सती न गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ जो प्रभु पसारे हाथ. काय म्हणते बळीराजाची आई, भली हुई सती न गई विरोचन के साथ. म्हणजे तिचा पतिदेव विरोचंद. तेव्हाचा नियम होता, पतिदेव मेला की जिवंतपणे पत्नीने त्याच्यामध्ये उडी घ्यायची. तो नियम बंद झाला, बरा झाला नाही का. भली हुई सती न गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ जो प्रभु पसारे हाथ. असा पुत्र रत्न माझ्या पोटी जन्माला आला. 3 पैकी आपला मुलगा असायला पाहिजे. एक तर भक्त, एक तर दाता, नाहीतर शूर. जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी वांझ बनी, क्या होएगा नूर. विठ्ठल एक तर दाता असायला पाहिजे, एक तर शूर शिवाजी महाराजांसारखा, भक्त माझ्या ज्ञानोबा तुकोबांसारखा. नाही का, या दाता या शूर, नाही तो जननी वांझवली, क्या होएगा नूर. जर आपली मुलं आपली जर इज्जत ठेवत नसतील आपल्या घराण्याची, ही मुलं नसलेली बरी ना. नाही का, आपल्या घराण्याच्या आपल्या आई वडिलांची इज्जत घालवणारी मुलं जर जन्माला येत असते तर नसलेलीच बरी. कशाला ती मुलं पाहिजेत? आपल्या बापाच्या मार्गावर चालणारी मुलं पाहिजेत. प्रमोद बरोबर की नाही? चाललं पाहिजे. आपण आपल्या बापाने काय केलं आपणही ते केलं पाहिजे. पण ती जाणीव कधी होते? आपला बाप गेल्यावर. परमार्थ काहीच माहित नव्हतं त्याच्यातलं. नंतर माहित झालं बाप गेल्यावर. बापाने किती लोक गोळा केली, किती लोक बापाच्या अंत्ययात्रेला आली. गेल्यावर कळत आपल्या बापाची योग्यता काय होती. काय आई बरोबर की नाही? नंतर कळते. तुमच्या घरी मी हरिपाठ करून गेलो गणपतीला, पण तुम्ही माझ्याकडे पाहिलं नव्हतं. बाबांनीच फक्त मला बोलवला, या ना महाराज हरिपाठ करायला. 2-4 लोकांनी हरिपाठ केला. तेव्हा तुम्ही काही बघतच नव्हतं आमच्याकडे, ओळखच नव्हती आपली. विठ्ठल हरिपाठ करायला तुमच्या गणपतीच्या समोर मी येऊन गेलेला आहे, तरी तुम्हाला माझी ओळख नव्हती. म्हणजे माझ्याकडे ते मोठेपणा नाही का, मी मोठा आहे का, लहान आहे मी कीर्तनकार, असं काही नाही. बोलवतो त्याच्या घरी आपण जाणार, असा प्रेम द्यायचा असतो एकमेकाला. किती परमार्थ केला याला महत्व नाही, कसा परमार्थ केला. विठ्ठल शुक्राचार्य गुरुजी जरी असले आपले कुलगुरु, त्यांचं ऐकू नको. ते 3 पावलं जमीन मागतात ना, देऊन टाक, विचार करू नको. तसाच आईची आज्ञा घेऊन निघाला आणि संकल्प सोडण्याकरिता शुक्राचार्यांना बोलू लागला. संकल्पनाचा मंत्र म्हणा, देवाला 3 पावलं जमीन द्यायची आहे. शुक्राचार्य म्हणतो मी म्हणणार नाही, मी चाललो. गेला निघून गेल्यानंतर वामन भगवान म्हणतात मी म्हणतो, काळजी करू नको.
तेवढ्यामध्ये संकल्प सोडण्याकरिता तो काय असतो ते पांढरंग मंडल त्याला नदी असते, झारी त्याला म्हणतात. मग त्या झारीतून पाणी हातावर घ्यायचं तो संकल्प सोडायला. त्याच्यातून पाणी निघत नव्हता. पाणी आहे त्याच्यामध्ये पण पाणी येत नव्हता. काय येत नव्हता? शुक्राचार्य पराला होता, सूक्ष्म रूप घेऊन त्या नदीत बसला होता पाणी येऊ नये म्हणून. काही लोक असे धोरणे असतात ना, आतमध्ये जाऊन बसला, पाणी काय येत नाही. भगवंताने जाणला आतमध्ये शुक्राचार्य जाऊन बसलेला आहे, पाणी येत नाही. मग आता करायचं काय? आता त्याचा डोळा फोडला पाहिजे, आपण काहीतरी केलंच पाहिजे काम. पण त्याच्या शिष्याच्या हातूनच हे काम करून घ्यायचं, काट्याने काटा काढायचा. भगवंताने सांगितलं, बडी त्या पात्रामध्ये त्या नलीमध्ये काहीतरी अडकलेला आहे, ती दरवाची काडी उचल आणि नलीमध्ये घाल. त्याने उचलली ती काडी दरवाची आणि घातली त्या नलीमध्ये, आणि नलीमध्ये ती काडी घातल्यानंतर काय झालं तिथे? भक्तीमध्ये. आता तुम्हाला जर सासूबाईने जर पाठवलं नको जाऊ कीर्तनाला, मग तुम्ही काय कराल? महाराजांनी कीर्तनाला सांगितलं, आड आला म्हणून गेला डोला, तुम्ही घ्याल दाबांना फोडा सासूबाईचा डोला. असं नका काय करू. घ्या काहीतरी कीर्तनातून, असं काय करू नका. चांगलं कीर्तन आपण घ्यायचं असतं, कीर्तनातून चांगलं घेऊन जायचं असतं. जाताना बघा नवीनच्या कोणाच्या असतं त्याच्यात चांगलं घेऊन जायला सांगितलं. विठ्ठल एकदा मी असं राहिलो, व्यवस्थित राहिलो, मुक्त मला लागते उशी डोक्याखाली. मी विचारलं, आई अगं काय हुशार आहे का? आई लागली रडायला. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं थांबली. नंतर मग विचारलं, आई मी तुम्हाला वाईट म्हणालो का? अहो महाराज तुम्हीच म्हणाले उशाला काही नाही का? माझ्या उशाचं लग्न होऊन मला 8 वर्ष झाली, अजून काही नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं हिच्या मुलीचं नाव उषा आहे. बळीने अंगाला शुक्र केला, आड आला म्हणे पुढे याला डोला फुटल्यानंतर तो थांबला नाही, गेला पडला. आता तुझा तू बघ. आणि मग संकल्प सोडलं, 3 पावलं जमीन. आता भगवंताने 2 पावलामध्ये सर्व व्यापून टाकलं. भगवंत का सामान्य आहेत का? त्रैलोक्यात जो नमाय, त्रैलोक्यामध्ये न मानणारा भगवंत. मग 2 पावलामध्ये सर्व व्यापून टाकला. आता 3रा पाऊल कुठे ठेवायचा म्हणून बळीने सांगितलं, माझ्या डोक्यावर ठेवा. आणि मग त्याला पातालात घातलं. पातालातलं राज्य त्याला देऊन टाकलं. आणि तिथे जाऊन भगवंत द्वारपाल म्हणून पाहिले. द्वारपाल लक्षात ठेवा. पूर्ण राज्य त्याला पातालातला तो कायमचा राज्य
काही लोक म्हणतात का बळीचं देवाने वाईट केलं. देवाने कधी वाईट केलं नाही कोणाचं. देव कोणाचं वाईट करत नाही. देवाने त्याला काहींचं राज्य आणि त्या पाताळातला त्याला देव टाकलेला आहे. स्वर्गाचं राज्य मुदतीचं आहे. मुदत संपली की त्याला पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. लक्षात ठेवा. हे काम आपल्या आईच्या सांगण्यावरून बळीराजाने केलेलं आहे. लेकराचे हित मुलाचं चांगलं कसं होईल हे आईच पाहत असते. लेकराचे हित आहे माऊलीचे चित्त. माऊली माऊली कोणाला म्हणतात हो? ज्ञानोबा आहे त्यांना माऊली म्हणतात. का म्हणतात? ज्याच्याकडे मानवता आहे, ज्याच्याकडे उदारता आहे, ज्याच्याकडे लीनता आहे तिला माऊली म्हणतात. विठ्ठल हे माऊलीचे आणि तिलाच कळवलं आहे लेकराचं. आणि अशी जाती या जगामध्ये कोणती नाही. कलवला कोणाला येतो? संताला कलवला येतो. कशाचा कलवला येतो? संताला पावत नाही. ही लोक येतात निश्चित जत्रेमध्ये फिरतात. एक कीर्तन ऐकत नाही. देवाला संताला पावतच नाही. चपली घेतात, कोणी बांगड्या घेतात. काय खरेदी करी ते सांगता येत नाही. करा काही खरेदी तर तुमचं तुम्ही बघा. एक नाव्याने फक्त एक दगडच नेली होती. दगड काय नाव त्याचं? सेना नावे. वारीला आला होता पंढरीच्या. त्याला वालवंटामध्ये दगड मिळाले असे. अरे काय म्हणतो आपल्याला नेले त्यांनी. आणि मग देव स्वप्नात गेले. का रे वारीला आला नाही? दरवर्षी येणार होतो. तो तेव्हा आलो होतो ना मी. नाही म्हणतो कुठं आलो होतो? अरे तो दगड न्यायला आला होतो म्हणतो. वारी गेली फुकट त्याची. आणि मग पुढल्या वर्षी तो आठवणीने घेऊन आला. तो झोलीमध्ये टाकून तो दगड वालवंटामध्ये फेकून दिला आणि मग गेला घरी. मग पुन्हा देव स्वप्नामध्ये गेले. का रे वारीला नाही आला? म्हणतो का आलो होतो ना तेव्हा. दगड टाकायला आला होता. 2 वाऱ्या फुकट गेलं शहराने. आपल्या किती फुकट जातं आपला आपण विचार करा. विठ्ठल
वर्ष फुकट जातो हे पावत नाही संताला. हा म्हणून येतो कलवला, म्हणून या कलवला येतो. कोणाला कलवला येतो? आईला. लेकराचा कलवला येतो आहे. माझा मुलगा लहानपणापासून तंबाखू खायला शिकला, कसं होईल? प्यायला शिकला. आणि मग काही आया म्हणतात माझा मुलगा कम से कम तालकरी तरी व्हावा, माझा मुलगा पक्वादे व्हावा रोहन सारखा, नाही का, माझा मुलगा गाणारा तरी व्हावा. पण नेमकाच पिणारा होतो. आईला काळजी आहे लेकुराची, हित वाहे माऊलीची सीताईसी कलवल्याची जाती करी लाभा प्रीती. लाभाशिवाय प्रेम करते. प्रीती म्हणजे प्रेम. लाभाची नाही अपेक्षा करत आई. एकदा एक सगुणी आणि निर्गुणी या दोन बहिणी होत्या. करी लाभावी न प्रीती याच्यावर चिंतना. लाभाची अपेक्षा नाही करत. सगुणी आणि निर्गुणी. सगुणीला मुलं बाळ होती, निर्गुणीला मुलं बाळ नव्हती. ते निर्गुणीने सांगितलं, सगुणी ताई एक मुलगा देऊन टाक ना मला एक महिन्याकरिता. म्हणजे चालेल घेऊन जा मुलगा माझा. 1 महिन्याकरता सांगितलं तर घेऊन गेली. 2 महिने झाले, 3 महिने झाले, ती काही निर्गुणी मुलगा आणून देत नाही. हा चिंतन कशाकरिता? करी लाभावी न प्रीत्या. लाभाशिवाय तरी सुद्धा प्रेम करतो, लाभाची अपेक्षा करत नाही. 2-3 महिने झाले मुलाला आणून दिलं नाही. मग ती आणायला गेली. कोण? सगुणी. सांगितलं निर्गुणी अगं मुलगा माझा तू घेऊन आली 1 महिन्याकरिता, देऊन टाक ना आता. तो नाही आता ताई मी देणार मुलगा, आता तो माझा झाला. जमीन लावायला कोणाला देऊ नका. तू त्याची समजतो. विठ्ठल सारखा जमाना राहिला नाही. रूम देताना पण लिकापट्टी करत राहा, नाही तर ते त्यांचाच घेऊ म्हणजे समजतात. ती निर्गुणी म्हणते ना आता माझाच मुलगा आहे, देतच नाही. मग ती नवऱ्याला घेऊन गेली तरी सुद्धा देत नाही. भांडण झाली मोठी. आता करायचं काय? विचार करायला लागला. आणि सगुणीचा नवऱ्याचा मित्र होता. तो म्हणतो राजाकडे आपण जाऊ, चल तक्रार घेऊन, तुमचाच मुलगा आहे ना मला माहिती. चल गेले राजाकडं. तिला सुद्धा बोलवली, हजर केली समोर. सांगितलं कोणाचा मुलगा? ती म्हणते माझा, ही म्हणते माझा. मग काय सबूत आहेत का? तिने सुद्धा 4 बाया आणल्या होत्या, हिने 4 बाया. म्हणते हिचाच आहे. करायचं काय? काय गीतेवर हात ठेवून सुद्धा खोटे बोलतात कोर्टामध्ये. तेवढ्यामध्ये प्रधानजी डोकेबाज होता. त्याने काय सांगितलं? दोघींचा मुलगा आहे ना, चालेल दोघींना देतो, एक करवत घेऊन या मोठा. काय सांगितलं? करवत घेऊन या मोठा. त्या मुलाचे 2 तुकडे असे कापायचा आणि देऊन टाकायचा दोघींना. आता ती निर्गुणी म्हणते अर्धा का होईना मिळेल मला, कारण तिने जन्म दिला होता त्या मुलाला. ऐक मला काय सांगायचं आहे. मग ती सगुणी म्हणते राजा मला नका मुलगा देऊ. काय म्हणते बघा, जन्मदाते आई, मला नका मुलगा देऊ, तिलाच देऊन टाका, पण त्याचे 2 तुकडे करू नका. काय म्हणते? मला नका देऊ मुलगा, तिलाच देऊन टाका, पण त्याचे 2 तुकडे करू नका. असे कोण म्हणते? जी जन्म देते ती आई म्हणते. जन्म न देणारी काय म्हणते? मला अर्धा मिळला तरी चालेल. करी लाभाविन प्रीती. तेव्हा राजाने सांगितलं प्रधानजीला का जी म्हणते ना मला नका मुलगा देऊ, पण त्याचे 2 तुकडे करू नका, मुलगा कोणाचा हिस्सा आहे आणि तिला शिक्षा करा. लक्षात घ्या, करी लाभा विन प्रीती. लाभाशिवाय प्रेम करणारी एकमेव आहे ते आई आहे. आणि मग जो आपल्या गर्भामध्ये भार आपण आणि ती माऊली घेऊन वाहते आणि त्याच्या सर्वस्वाचा विचार करते. अभंगाचं 3रं चरण. कोटी वारे
आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आपल्या पोटामध्ये जेव्हा गर्भ 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, 4 महिन्याचा, 5 महिन्याचा, जेव्हा 9 महिने 9 दिवसाचा होतो, बरोबर, तेव्हा त्याला त्याच्यातून निघण्याचं ज्ञान होतं. 9 महिने 9 दिवस झाले की त्याला निघण्याचं ज्ञान होतं. मग तो देवाला विनंती करतो, देवा मला याच्यातून बाहेर करतो. चिंतन आपल्याला मांडायचं नाही. हा, पुन्हा ते मातेची उदर कुहरी पसुली विष्णूच्या दातडी उपलोनी नवमासवरी जन्म जन्मनी वरती, नाही का. हा, मग तो गर्भ वाढत असताना त्याचा किती वजन असतो हो? 2 किलो, 2.25 किलो, 2.25 किलो, 1.5 किलो असा गर्भ असतो. मग तो गर्भ असताना आपण काही खातो का? खाता का काही? का खात नाही? त्याचा विचार करता तुम्ही, बरोबर की नाही? गर्भामध्ये असताना त्याचा विचार करता. तरी सुद्धा तो म्हणतो, आई तू काय केलं माझ्याकरता? तर काही नाही, तो तसाच मोठा झाला आणि तुझं लग्न झाला. आईने केला तेव्हा तुला तुझा लग्न झाला तेव्हा पत्नी मिळाली, आता ती तुला शिकवायला लागली. बरोबर की नाही? पण खरंच सांगतो तुम्हाला, आईला कधी त्रास देऊ नका मुलांना, वडिलांना कधी त्रास देऊ नका. जवळच देव आहे. तुझं आहे तुझं पासे परी तू जागा. पुंडलिकाने कोणत्याच देवाची भक्ती केली नाही. भक्त कुकुट स्वामींनी सांगितलं का आईची आणि वडिलांची सेवा कर. आई वडिलांची सेवा सर्वश्रेष्ठ या जगामध्ये आहे. नंतर गेल्यानंतर पश्चाताप होतो आपण, आपल्याला वाटतं अरे नाही रे, मी बापाचा पाया पडत नव्हतो रे, बाप गेला माझा निघून. मी नाही रे, मी आईच्या पाया पडत नव्हतो. दोन्ही वेळा आई वडिलांचं दर्शन घ्यायचं, दोन्ही वेळा. शिकवण पाहिजे. इथे धावता असलं तरी मुलांना जे शिकवण आहे ना, काकाच्या सुद्धा काकीच्या सुद्धा पाया पडतील, तेव्हा माझी मुलं शाळेत जातात. लक्षात ठेवा, हे नेम आपल्या घरात शिकवायचे, नंतर जगाला सांगायचे. विठ्ठला मुलांचा फोन लगेच आल्यात, त्याचा अर्ध्या रस्त्याला येतील. आपल्या लेकराचं हित पाहणारी आणि गर्भामध्ये असताना देखील ती विचार करते, ती एकमेव आई आहे. एक दृष्टांत आपल्या समोर मांडतो आणि शेवट संपवतो. एकमेव आई आहे आणि ती जन्माला आल्यानंतर मुलाचं चांगलं कसं होईल याच्याकरिता एक दृष्टांत आहे. 9 महिने गर्भामध्ये असताना तो बाल, त्याला निघण्याचं ज्ञान होतं आणि मग ते बालनपण होण्याकरिता ते एक गरीब माऊली आणि तिच्या बालनपणाकरिता कोणी नाही आणि तिची एक नणन आहे लहान. ध्यान देऊन ऐका, हा मोठ्यांचं उदाहरण आहे, तुमच्या नंतर लक्षात येईल. नंतर तुम्ही म्हणाल काय सांगितलं महाराजांनी, आधीच ऐका बरोबर, कोणाला जन्माला घातलं ते. त्या माऊलीला प्रसूत करण्याकरिता एक सुईण म्हातारी देखील पूर्ण गाव फिरली, मांडकोली, पण एकही गेली नाही. कारण ती गरीब होती ना, बालंत होणारी. तिचे लहान नणन पूर्ण गाव फिरले, नाही कोणी आलं. आणि एका झाडाखाली एक साधू महात्मा बसला होता आणि ती लहान ती नणन आहे ती त्याच्याजवळ गेली. साधू महाराज, माझ्या वहिनीचे बालनपण करण्याकरिता कोणीही व्यक्ती नाही, कोणीही सुईण म्हातारी नाही आलेली. आता काय करावं साधू महाराज, तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा. तेव्हा त्या साधू महाराजांनी डोळे मिटले आणि डोळे खोलून आणि सांगितलं त्या लहान त्या मुलीला सांगितलं, पहा आताचा जो वेळ आहे ना, या 3 तासाच्या आतमध्ये जर तुझ्या वहिनीने जर त्या बाळाला जन्म दिला तर निर्बुद्ध जन्माला येईल, त्याला बुद्धीच नसेल. आणि जर 3 तासाच्या नंतर जर जन्माला घातलं तर त्याच्यासारखा चतुर या जगात कोणी नसेल, असा मुलगा पोटी येईल. मग तुझ्या वहिनीला सांग. काय सांगू? 3 तासाच्या वेदना म्हणजे 1 प्रहर म्हणजे 3 तास, तिला 3 तास वेदना सहन करायला सांग. आणि ती नणन लहान आली आणि वहिनीला सर्व हकीकत सांगितली. वहिनी, एका साधू महात्म्याने सांगितलं 3 तासाच्या आतमध्ये जर तू आता जन्माला घातलं
तर तो निर्बुद्ध जन्माला येईल आणि 3 तास वेदना सहन केल्या तर त्याच्यासारखा हुशार कोणी जन्माला येणार नाही. मग काय करते वहिनी तू? मी आता जन्माला घालणार नाही मुलाला. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही. त्याच्या सर्वस्वाचा विचार मला करायचा आहे. मग त्या माऊलीने काय केलं असेल? खाली डोका आणि वरती पाय. कशाकरिता? कशाकरिता? तर माझा मुलगा निर्बुद्ध नको, मला बुद्धिमान असायला पाहिजे. त्याच्याकरता 3 तास तिने वेदना सहन केल्या आणि 3 तासाच्या नंतर जन्माला घातलं. त्या मुलाचं नाव आहे चतुर बिरबल. आलं लक्षात? हा पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साई. ऐसी कलवल्याची जाती करी लाभा विनप्रीती. एकदा संप्रदायाप्रमाणे सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची. विठोबा कलवल्याची जाती करी लाभा विनप्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साई. ऐसी कलवल्याची जाती करी लाभा विनप्रीती. हे 3 दृष्टांत आहेत, आईचा आणि लेकराचा आहेत. आणि हे खरं तुकोबारांना सांगायचं आहे की ही जबाबदारी जशी आई लेकराची घेते तशी जबाबदारी संतांवर आपली आहे. तुका म्हणे